नमस्कार मित्रांनो, आपल्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. प्रिय मित्रांनो, दररोजच्या सकाळी नवीन उमेद आणि आशेचा किरण आपल्या जीवनात येणारच आहे. तसंच या चॅनलवर आम्ही आपल्या 12 राशी दिलेल्या दैनंदिन राशी भविष्यासोबत आपल्या आरोग्याची काळजी, संपत्तीची वाढ, करिअरमधील यश आणि प्रेमाच्या जीवनातील माधुर्य याविषयी सखोल मार्गदर्शन देणार आहोत. चला मित्रांनो, तर सुरुवात करूया आजचं दैनिक राशी भविष्य. मित्रांनो, तर आपण सर्वात पहिले सुरुवात करणार आहोत आजच्या पंचांगाने. आज 5 जुलै 2024 शुक्रवारचा दिवस आहे. हिंदू पंचांगानुसार शुक्रवार 5 जुलै 2024 आषाढ माहातील कृष्ण पक्षाची अमावास्या तिथी आहे. ही अमावास्या तिथी सकाळी 4:27 असणार आहे आणि त्यानंतर प्रतिपदा तिथी सुरू होणार आहे. आता आपण वळूया आजच्या नक्षत्राकडे. आज आद्रा नामक नक्षत्र प्रारंभीकडे सकाळी 4:06 असणार आहे आणि त्यानंतर पुनर्वसू नक्षत्र सुरू होणार आहे. आता आपण वळूया आजच्या शुभ आणि अशुभ काळाकडे. सुरुवात करूया आजच्या राहू काळाने. आज राहू काळ सकाळी 10:50 पासून सुरू होणार आहे, जे दुपारी 12:31 राहणार आहेत. या काळात जर का तुम्ही काही शुभ कार्य करणार असाल तर ते तुम्ही टाळू शकता. त्यात तुम्हाला विघ्न येऊ शकतात. आणि जर का आज आपण अभिजित मुहूर्ताकडे वळलो तर आजचा अभिजित मुहूर्त सुरू होणार आहे सकाळी 12:04 जो की संपणार आहे दुपारी 12:50. या काळात तुम्ही काही शुभ कार्य करू शकता. आज सूर्य मिथुन राशीत असणार आहेत आणि आजच्या दिवशी चंद्रदेव त्याला साथ देऊन मिथुन राशीत चंद्रमा संचारही करणार आहेत, ज्याचा अर्थ आहे की आजच्या दिवशी विचारशीलता आणि बौद्ध शक्ती पर्यायाचं आकर्षण अधिक राहणार आहे. यासाठी आजचा दिवस सर्वांना शुभ आणि मंगलमय असो हीच आमची प्रार्थना आहे. चला तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मेष राशी जातकांसाठी आजचा दिवस कसा असणार आहे. जर कोणाशी तुमचे संबंध सध्या ठीक नसतील तर आज तुम्ही ती व्यवस्थितपणे या विषयावर चर्चा करू शकता. त्यांची ही बाजू ध्यानपूर्वक ऐका. समोरच्याला ना तर इतकी मुभा द्या की तो तुम्हाला तुडवून पुढे जाईल, ना तर खूप रुखावर्तन करा जे योग्य आहे. ऑफिसमध्ये आज तुम्हाला एखाद्या महत्त्वपूर्ण व्यक्तीची भेट होऊ शकते. सतर्क आणि सक्रिय राहा. याचबरोबर आपण वळूया मेष राशीच्या स्वास्थ्य आणि कल्याण राशीफळाकडे. आज तुमचं आरोग्य खूप चांगलं राहील. आजचा दिवस ॲथलीट्स आणि इतर खेळांमध्ये भाग घेणाऱ्यांसाठी अगदी उपयुक्त आहे आणि त्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय तुम्हाला तुमच्या शरीरात ऊर्जा आणि ताजेपणा अनुभवता येईल आणि तुमचं मनही ताजं आणि सक्रिय राहील. याचबरोबर आपण वळूया मेष राशीच्या प्रेम आणि नातेसंबंधांकडे. तुम्ही तुमच्या नोकरी आणि करिअरसाठी अधिकाधिक वेळ देत आहात, ज्यामुळे तुमचं प्रेम आणि जोडीदाराची अनदेखी होत आहे. तुमचा साथीदार हे खूप अंशतः समजून घेत आहे, पण आता तो किंवा ती अधीरतेचे संकेत देत आहेत. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जीवनाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा हे खूप संकटात येऊ शकतात. आतापर्यंत तुम्ही याकडे लक्ष दिले नाही आहे. आता हे देण्याची योग्य वेळ आलेली आहे, नाहीतर खूप उशीर होणार आहे. आणि शेवटी आपण वळूया मेष राशीच्या करिअर आणि धन राशीफळाकडे. आज तुम्हाला काही नवीन लोक किंवा परदेशी प्रतिनिधींची भेट होऊ शकते. त्यांच्याशी स्वतंत्रपणे संवाद साधा आणि जितकी उपयुक्त माहिती मिळू शकते तितकी मिळवा, कारण ही माहिती तुमच्या प्रकल्पाच्या पूर्णतेसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. तुमच्या वरिष्ठ सहकाऱ्यांनी तयार केलेल्या विचलित करणाऱ्या परिदृश्यामुळे परेशान होऊ नका. आजचा दिवस चांगला आहे. प्रिय मित्रांनो, आजच्या राशी भविष्यासाठी आमच्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला आमचे मार्गदर्शन आवडले असेल तर कृपया आमच्या या चॅनलला लाईक जरूर करा आणि तुमच्या
प्रियजनांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका आणि आमच्या या चॅनल राशीफल तन्मयता मराठीला सबस्क्राईब नक्की करा.